सकाळपासून 2000 पेक्षा जास्ती विद्यार्थी 5वी पासून ते 15वीचे विद्यार्थी इथं आंदोलनामध्ये वॉशरूमला जाऊ तो पोलीसवाला सांगते येतोय 4 तास थांबवले आम्हाला आणि 4 तासानंतर म्हणतात की दादा भुसे येतात आता तुम्ही निवेदन द्या, फोटो काढा आणि जा. आम्ही फोटो काढण्यासाठी नाही आलेले आहेत. आम्ही विचार करणारी संघटना आहे, भगतसिंगांच्या विचारांची मांडणारी संघटना आहे. तर हे यांना बोला की फोटो आले नाही आहेत. आम्ही इथं चर्चा करायला आणि जे महाराष्ट्रामध्ये मराठी आणि वेगवेगळ्या जे सरकारी शाळा जे तुम्ही बुडवत आहेत ना ते वाचवण्यासाठी आंदोलन आहे. हा आंदोलन इथल्या विद्यार्थ्यांचं आहे आणि आता पण आमच्या 2 मुलींना एका बाजूला लाडकी बहीण म्हणतात इथं आणि एका बाजूला आमच्या मुलींवर जे आमचे हे आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्यावर अशा प्रमाणे घसून आम्हाला घेऊन जातात ते लोक पोलीस स्टेशन मध्ये. तर ही आमचं असं झालंय की आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचं इथं आंदोलन होतं. सकाळपासून 2000 पेक्षा जास्ती विद्यार्थी 5वी पासून ते 15वीचे विद्यार्थी इथं आंदोलनामध्ये. आमचं मागणी काय, महाराष्ट्रामध्ये जे 18,000 पेक्षा ते शाळा बंद करतायत, त्यानंतर 32,000 पेक्षा शाळा जे दत्तक देत आहेत, ITI जे हे लोक खासगीकरण करणार आहेत, त्यानंतर आदिवासींची स्कॉलरशिप बंद केलेली आहे, असे वेगवेगळे मुद्दे घेऊन आम्ही आंदोलन करतात. पोलीसवाले येत आहेत, आम्हाला संविधानिक प्रमाणे पूर्ण आधार कार्ड वगैरे दाखवून आम्ही इथं डेलिगेट्स म्हणून इथं आतमध्ये आलेलं आहे. इथं आमच्या सांगते ते झालं, आम्हाला 4 तासापासून आम्हाला इथं थांबवलं आणि 4 तासानंतर म्हणतात तो PA म्हणतायत की आता मंत्री येत आहेत, निवेदन द्या. दादा भुसे मंत्री येणार आहेत, निवेदन द्या, फोटो काढून जा. आम्ही फोटो काढण्यासाठी नाही आले. आम्ही जो विषय आहे गंभीर विषय आहे, एका बाजूला आपण मराठी भाषेच्या विरुद्ध लढतो ना, भाषा वाचली पाहिजे, ती मराठी शाळा बंद होत आहेत, तर आम्ही त्या शाळा वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. हे मंत्री जे आहेत हे आमच्या मायबापाच्या रक्तानं घामानं निवडून आलेले आहेत. त्यांच्या घामा रक्ताने यांची इंजिन चालते, सरकारची इकॉनॉमी चालते आणि आमच्या सोबत शेतकऱ्याच्या पोरासोबत कामगाराच्या पोरासोबत अशी वागणूक करणे हे लोकशाहीला धरून नाही. आणि या ठिकाणी सर आम्ही मोर्चा घेऊन आलो होतो विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांना घेऊन. परिसरामध्ये आम्ही घोषणाबाजी करीत या सरकारचा निषेध केलेला आहे. यांनी आमच्या 2 कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे. आमची मागणी आहे जोपर्यंत त्यांना सोडणार नाही या परिसरातून आम्ही जाणार नाही. मी कॉम्रेड वैभव चोपकर, प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन.